आयोजन नियोजन धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 ची ही पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते। सलग 3 दिवस ही टूर्नामेंट आपण पाहतोय। आतिश राऊत यांचं खूप मेहनत आणि या मेहनतीला खऱ्या अर्थाने जी तारीख आपण पाहिली होती गत वर्षी या स्पर्धेचा विचार केला की ही स्पर्धा परत कधी येते आणि आज ती स्पर्धेचा दिवस, तर नक्कीच गोलंदाजी माकवर गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय मिस्टर हर्षद आपल्याला पाहायला मिळते। सलामीचा फलंदाज मिस्टर जैनीत आणि सूरज। पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय। नक्कीच पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी कंप्लीट होत आहेत। अगदी 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण एकदा आता मात्र सुरेख चेंडू अगदी कौतुक केलं जात आहे गोलंदाजाचं। विचार केला तर आज या संघामध्ये महेश नावाचा गोलंदाज नाही, कारण की पाहतो आपण जेव्हा जेव्हा त्याला देखील टाइम मिळते तेव्हा मात्र या संघामध्ये तो दखल होत असतो। इथे मात्र पहा कमालीचा चेंडू अगदी लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि सरळ ज्येष्ठ्या उद्ध्वस्त केल्या। दांडी गुल होते आणि पहिला गडी या ठिकाणी बॅक टू द डग आउटला येत असताना गडी बाद होतोय। या ऐकूया आपण बाळाजी डीजेला आणि पुन्हा फलंदाजांना सूचना आहेत की आपण डगआउट कडे जो फलंदाज नॉट आउट आहे त्यांनी डगआउट कडे यायचं नाहीये, लक्षात असू द्या। अंपायर कडून देखील तुम्हाला सूचना दिल्या जाईल। तर आपण पाहतोय पहिला गडी बाद झालाय, 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धाबा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत। पुढचा चेंडू जर पाहिला तर सुरेख हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर इथे बॅटची हलकीशी एज लागली होती, परंतु चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी पुन्हा एकदा यष्ट्यांवर आदळला जातोय आणि आणखीन एक गडीचं पतन होताना गडी बाद होईल। आपण पाहतोय मागच्या मॅचचा 1 मॅन आपल्याला पाहायला मिळाला महेश दोडी पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। याकडे पूर्ण लक्ष असेल संघ जर पाहिलं तर सातपाडी संघाचा। ओहो इथे मात्र खेळताना पाहायला मिळालं, परंतु हा चेंडू वाईड आहे, पुन्हा फेकावा लागणार आहे। अगदी शेवटचा चेंडू आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या खर्च करतोय 3। हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल रन्स घ्यायची आहे, अगदी वेगाने धावतोय फलंदाज। सिंगल रन्सने इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती। 1 धाव नक्कीच लागली गेली। एकंदरीत धावांचा विचार केला तर 1 गडी बाद झालाय आणि 4 धावा या स्कोरबोर्डवर लागले जात आहेत। सुंदर सुरुवात या ठिकाणी सातपाडी संघाकडून। आज जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी प्रेषित कुठेतरी गायब आहे आणि सातपाडी संघ म्हटला तर पूर्णपणे अगदी सुरेख क्षेत्ररक्षणासाठी सुरेख फलंदाजीसाठी जाणला जातोय, कारण की मागचं वर्ष जर पाहिलं तर दिवेशचं राहिलं होतं। 2023 मध्ये दिवेशने कमालीची फलंदाजी केली होती। दोस्ती चषक म्हटलं तर अगदी गाजवलं होतं असा हा फलंदाज जर पाहिलं तर नक्कीच दिवेश आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय जो क्षेत्ररक्षणासाठी आहे। आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर योगेश पाहायला मिळेल। पहिला चेंडू योगेशाचा इथे मात्र पहा छोटीशी शॉट ऑफ लेंथ होती। हर्षू जोरावने चेंडूवर येतोय, चांगले क्षेत्ररक्षण। 3 क्षेत्ररक्षक जर पाहिले तर दिवेश हर्षू आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर धर्मेश। पुन्हा एकदा आता मात्र धर्मेशकडे चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, रन्स मात्र मिळणार नाहीये। 2 चेंडू जर पाहिले तर या ठिकाणी डॉट काढले जात आहेत। या ठिकाणी 3 अंपायर पुन्हा एकत्र येतील।
चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश आणि तिसऱ्या बाजूला मिस्टर धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. यस, धीरज आपल्या जागेवर येतील. डिसिजन काय असेल तो नक्कीच आपल्या समोर पोहोचवला जाईल. यस, बाद आहे गडी, कारण की नक्कीच त्याने अंपायरला कॉल दिला नव्हता आणि तदनंतर सरळ या ठिकाणी स्ट्रायकिंगवर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र गडी बाद होतोय. जैनिक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सौरव. इथे मात्र पायावर चेंडू आदळतोय, परंतु एक धाव मिळेल. नक्कीच बॅकअपला होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं क्षेत्ररक्षक, परंतु त्याहून जर पाहिलं तर चांगली रनिंग्स पाहायला मिळाली. 2 फलंदाजामध्ये धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोरबोर्डवर आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 चेंडूच्या अखेरीत धावसंख्या होते 5 धावा. ओहो, बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन गडी बाद होईल. आता मात्र जर पाहिलं तर अडचणीत सापडला जातोय भूमिपुत्र संघ, कारण जी सुरुवात चांगली केली होती. नक्कीच कर्णधारांनी प्रमाणे म्हटलं होतं की आमची फलंदाजी थोडीशी स्ट्रॉंग आहे, एक सफिशियंट स्कोअर म्हणून 35 धावा जर जमवल्या तर आम्ही एक चांगल्या पद्धतीने त्यांना डिपेंड्स करू शकतायत, हे देखील मात्र म्हटलं होतं. परंतु आतापर्यंत 5 धावा जमवल्या आहेत. थोडंसं अडचणीत आहे संघ. इथून मात्र सातपाटी संघाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी योगेशची आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, धार्मिक मैदानाच्या आतमध्ये येईल. गरज आहे एक चांगलं धावसंख्या उभारण्याची, कारण की सातपाटी संघ जर पाहिला तर टॉप 8 मध्ये साधारणपणे प्रवेश करतोय. परंतु इथे पहा, सुरेख क्षेत्ररक्षण अर्चू आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण अर्चूच्या मार्फत. पुन्हा योगेश आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा चेंडू वेगळ्या ऍक्शनने पाहायला मिळाला. चेंडूला डिक्लेअर झोनकडे ढकलत असताना सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिले तर आतापर्यंत 7 धावा झाल्या आहेत. तर बसंत आलाय मैदानाच्या आतमध्ये. महेश आहे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, महेश धोडी. पूर्णपणे महेश धोडीवर नजरा असतील, कारण की इथून जर महेश जी काही धावसंख्या उभारेल ती आपल्या संघासाठी असणार आहे. लोअर फुलटो चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेने मारला होता, परंतु बसंत स्वतः इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगल्या पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला आणि कुठली रन्स मिळेल, एक सिंगल रन्स मिळतंय नक्कीच. पुढचा चेंडू बसंत गुप्ता आपण पाहतोय ऑन साइड रिजनला खेळून काढलाय चेंडूला. हो फुटवर्कचा वापर करतोय मिस्टर दिवेश दिवच्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. अगदी शेवटच्या एंड पर्यंत चेंडूला पाहिलं आणि चेंडू चौकार जाईल या दिशेने होता, मात्र त्याच दरम्यान चेंडूवर पाय नक्कीच मारला गेला दिवेशच्या मार्फत. चेंडूला अडवला गेला. सिंगल रन्स नक्कीच मोजली गेली. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण बसनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे सतपाटी संघाकडून.
आता मात्र आडव्या बॅटचा उपयोग केला होता, शूट केला होता, परंतु या ठिकाणी बॉक्स विकेटच्या रूपाने हा चेंडू ट्रॅव्हल्स होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे आतापर्यंत 11 या धावसंख्येवर आणि गडी जर पाहिले तर बाद झालेले आहेत आतापर्यंत 5. गडी बाद आणि धावसंख्या 11 धावा झाल्या आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर सातपाडी संघ थोडंसं वर्चस्व गाठत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे, खूप चांगली गोलंदाजी. आमच्या पार धीरज ऑफिशियल पंच आहेत, अगदी बारकाईने लक्ष ठेवतायत. आणि जर पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा झाल्या आहेत, 5 गडी नक्कीच बाद झाले आहेत. इथून जर पाहिलं तर अगदी 15 धावा जरी आल्या तरी एक चांगला स्कोर होऊ शकतोय. मात्र बघूया या धावा जमवल्या जातील का, कारण की षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजे एकंदरीत 8 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. बसंत हा देखील चेंडू सुरेखरीतीने थोडासा बाहेर काढतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं कठीण नक्कीच वाटताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षण धर्मेश चेंडूवर जातोय. जोपर्यंत फील्ड करेल कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या ही स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावर. 5 गडी बाद झाले आहेत. दिवेश आलाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहिला चेंडू दिवेश स्वतः इथे फील्ड करतोय. रन्स मिळणार नाहीये. सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. आता मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंडूवर आला. रन्स मात्र नक्कीच सिंगल रन्स कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने वाढेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होतोय. धर्मेश आणि अभि यांना चेंजेस केले जात आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईड रिजन मध्ये 4, लेग साईडला मात्र 3, कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. जाणीव आहे इथे. चला थोडी घाई करा प्लीज. चार 3चं कॉम्बिनेशन आपण पाहतोय ऑन साईड रिजन मध्ये. आता मात्र 4 क्षेत्ररक्षक ठेवले आहेत आणि गोलंदाजी देखील तशीच होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. ओहो इथे मात्र चेंडूला मिस केला होता, परंतु बसंत प्रॉपरली गॅदर करू शकले नाही चेंडूला. बाईच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 13 धावा. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहे. लो स्कोरिंग मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल का या मैदानावर, तेच मात्र चित्र आपल्यापर्यंत पोहोचलं जात आहे. कारण की फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूवर एक मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल. भूमिपुत्र संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना मागच्या मॅच मध्ये जबरदस्त या ठिकाणी आपली 100% एफर्ट्स दाखवली, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी डगमगलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवेश खूप चांगली कामगिरी केली. ओहो फटका तर चांगला आहे. अर्चू या ठिकाणी येतोय. चेंडूवर आणखीन एक विकेटचं पतन होताना मात्र रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. चौदा धावा शेवटचे चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. ओहो मिस केला आहे आणि तदनंतर पाहिला तर दांडी गोल होते. जबरदस्त गोलंदाजी हाताळली दिवेश दिवच्या यांनी. शेवटचे षटक जर पाहिलं तर अगदी 2 विकेट्स काढले आणि रनांचा जर विचार केला तर 3 रन फक्त खर्च केले आहेत.
खूप चांगलं या ठिकाणी एफर्ट्स 100% आपली योगदान देण्याचं काम केलंय सातपाडी असंघाने. आणि आता मात्र जर पाहिलं तर जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजेच अगदी 15 धावांचं. चला यानंतर होणारा सामना नक्कीच पॅनल चेंज होईल. या पॅनलमधून जर पाहिलं तर बी पॅनलमधून आपल्याला जय जोगणदेव आगवण सी वर्सेस जय जोगणदेव आगवण बी. म्हणजेच दोन्ही संघ जर पाहिले तर एकच गावातील एकच आळीतील आणि एकच घरातील हे मेंबर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे आजच्या दिवसात जर पाहिलं तर संकेत चौगुले संकेत चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर म्हणजे एकदा युसुफ सय्यद सर. यस काका आहेत आमचे सिनियर आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी जोडले जातील. कारण आगवण संघ म्हटलं तर काकांचा अगदी आवडता संघ आहे. चला आपण जोडतोय दोन्ही हे आगवणचा संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि मी निश्चित संकेत संघ आपण यायचं आहे. काय पडसडी आहे या माणसाची. एखाद्या माणसाला वजनदार माणसाने कसं वजन दाखवायचं आणि समोरच्या माणसाला वाघाच्या डोक्याकडे कसं जखवायचं अशा पद्धतीचे धर्मवीर आपण बघायला मिळतात. चला आगवण संघ या दोन्ही संघ आगवण बी आणि आगवण सी जे जोगणदेव आगवण यायचं आहे. आपण अगोदरच म्हटलं होतं इनिंग ब्रेकमध्ये टॉस करते या ना. काय लहान बाळं बघायला मिळतात. आमची अक्कू कोण विसरू शकतो आपण ती साई कृपा देरवाडी चषक. आगवण संघ या बघा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचं आहे. आगवण एका साईडला आगवण बी आणि सी वाले कुठे आहेत. चला दोन्ही संघ आले एकाच गावातले. यस या काय नटून ठरवून आलेलं. सोनं लपवायचं सोनं दाखवायचं असं सोनं घातलं की रुद्राक्षाच्या माने एकमेकाला फसवायचं असतं अशा पद्धतीचं. आणि आपण या एका साईडला कसं वाटतं दोन्ही संघ आज एकमेकासमोर खेळणार तर निश्चितच जिंकण्यासाठी खेळणार की गावाच्या समृद्धीसाठी खेळणार. नाही नक्कीच जिंकण्यासाठी खेळणार पण गावातली समोरची टीम पण चांगली आहे. तुमचं गाव म्हटलं की क्रिकेटचं मोठं गाव बघायला मिळतं. मैदान करण्यासाठी तुम्ही 1 ते 1.5 लाख रुपये खर्च केला. रात्री फ्लडलाईट लावल्यात. कसं वाटतं आज तुम्ही गावाच्या संघासमोर खेळतात. कोण पण जिंक पण आमचा आगवणच जिंकेल आज. हा हे बघायला मिळत. या साहेब नाणेफेक करा. चला आता आपण चॉईस करूया. तुमच्यात कोण बोलणार बोला. चालेल ओके चला समोर या ना समोर या. नाणेफेक करतात आमच्याकडून. 1 मिनिट काय आहे बघा दाखवा त्यांना. धर्मवीर आणि 2024 हां असं बोलायचं. धर्मवीर कॉल केलाय. यस 2024 आपण काय घेणार. आम्ही पहिले तर क्षेत्ररक्षण घेऊ. ओके तुम्ही टॉस जिंकलं असं काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षण. ओके चला ऑल द बेस्ट. एका साईडला दोन्ही संघ असणार आहेत. निश्चितच ज्यांनी गाव बघितलंय जाऊया अवर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच सलामीची जोडी जर पाहिलं तर दिवेश आणि अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सातपाडी संघाकडून पहिलं षटक माज घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा उपयोग केला आहे परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. तिथे मात्र रन्स मिळेल. 1 धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा जमवल्या आहेत. जर पाहिलं तर भूमिपुत्र या संघाचे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे परंतु जो टार्गेट आहे तो खूप कमी असल्या कारणाने इथे मात्र सिंगल रन्स देखील आपण पाहतोय. कारण की नक्कीच दिवेशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अडवला गेलाय फटकाला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पहा चांगल्या पद्धतीने खेळलाय. अगदी सुरेख पॉइंट रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स करत असताना सिंगल रन्स घेतली जाते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 5 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि 5 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू आणि 10 धावा. दिवेश आणि अभि ही जोडी आपण पाहतोय. आजच्या पहिल्या पॅनल मधून जर पाहिलं तर क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट +1 म्हणजे 2 धावा. ह्या धावा बहाल केल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय सातपाडी संघ थोडंसं खुश असेल आपल्या कामगिरीवर कारण की कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केलाय.
दिवेशने जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा दिवेश म्हटला होता 30 धावापर्यंत रोखू, मात्र कामगिरी अशी झाली की 15 धावांवर रोखण्याचा त्यांना प्रयत्न केला. इथे मात्र अभिच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त क्रॅकिंग फटका, येतोय चौकार, धर्मवीर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर. अगदी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब अशा पद्धतीने आपण पाहतोय ही टुर्नामेंट आज आयोजन केले. आतिश राऊत ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक वर्षी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्पर्धेचं आतुरतेने वाट पाहिली जाते आणि हे काय घडलंय तर 5 धावा मिळत आहेत. आधीच बँक बॅलन्स कमी होता त्यावर मात्र खर्चीकरण झालं आणि आता मात्र सार्थक मला दर्शवतोय इथे स्कोर जर पाहिला तर अगदी जिंकले जात आहेत. यस, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत.